आम्ही विरोधी पक्षातर्फे 289 जो आमचा आयुध असतं त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने TET पेपर फुटले आणि ज्या पद्धतीने आज त्याचा संपूर्ण महाराष्ट्राचं नाव बदनाम होत आहे, त्याच्यासाठी आम्ही शासनाकडे 289च्या माध्यमातून चर्चा मागितली, परंतु ती चर्चा आमची नाकारण्यात आली. आणि आम्ही चर्चेचं कारणसुद्धा सांगितलं की शासनाचा ह्याच्याशी डायरेक्ट संबंध आहे, शिक्षण खात्याचा ह्याच्याशी डायरेक्ट संबंध आहे. शिक्षण खात्याचे जे तिथे परीक्षा प्रमुख आहेत, तिथे संचालक आहेत, बेडसे नावाचा अधिकारी आहे, IAS अधिकारी. या अधिकाऱ्याची बदली तिथून करा असा कोर्टाचे आदेश असताना सुद्धा तो अजून तिथेच आहे. म्हणजे हे किती प्रमाणामध्ये TETचं जे हे आहे भ्रष्टाचार आणि बेजबाबदारी इतक्या खालच्या याच्यापर्यंत पोचलेली आहे. आणि मंत्री महोदयाने सांगितलं की आज संध्याकाळी त्याच्यावर आम्ही निवेदन करू, परंतु निवेदनापेक्षा जास्त महत्त्वाचं हे आहे की या TET पेपरात एक सिस्टम जी बनलेली आहे, पेपर फुटू नये म्हणून सिस्टम बनवलेली आहे, त्या सिस्टममधूनच तो पेपर फुटला गेला आहे. याच्या इतकं दुर्दैव काय असू शकतं. आणि म्हणून त्या पेपराचा QR कोड, त्या पेपराच्या QR कोडचा पासवर्ड याच्यासहित आमच्याकडे आम्ही त्यांना सभागृहामध्ये QR कोड सांगितला, पासवर्ड सांगितला. याच्यापेक्षा वाईट काय होऊ शकतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये जिथे शिक्षणाचा, स्त्री शिक्षणाचा पाया इथे रचला गेला, त्या माझ्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे जे हे चोर आहेत, अशा पद्धतीचे हे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत आणि ते उजळ माथ्याने अजून तिथे आहेत. आणि सरकार मात्र गप्प बसलेलं, डोळे झाकून बसलेलं आहे. म्हणून त्यांच्या विरोधामध्ये आम्ही 289 आणला होता, परंतु दुर्दैवाने सभापतीने आम्हाला बोलण्याची, फक्त मांडण्याची संधी दिली, परंतु तो आमचा प्रस्ताव न स्वीकारता तो त्यांनी धुडकावून लावला. म्हणून आम्ही त्यांचा निषेध केला आणि मग सभागृह आम्ही बंद पाडला. अर्ध्या तासासाठी सभागृह बंद आहे. हिंदी नहीं, क्या कनेक्शन है ये तो अभी आम आदमी को, आप लोगों तक पहुंचा भी होगा. हमारा तो वही कहना है. नीट की परीक्षा हुई और नीट के पेपर जब लीक हुए तो देश के सरकार ने ये कहा, मोदी जी के सरकार ने ये कहा कि हम ये पेपर हेलीकॉप्टर से लेके जाएंगे. अगर पुलवामा में हमारे सैनिकों को हेलीकॉप्टर से लेके जाते तो शायद पुलवामा होता भी नहीं था. पर फिर भी ये घटना हमारे सामने है. महाराष्ट्र में TET जैसी एक बहुत ही इम्पोर्टेंट परीक्षा होनी थी 27-28 तारीख को, जिसमें शिक्षक जो है ऑलरेडी वो कहीं ना कहीं सरकारी इसमें काम में है, BLO है, कहीं ना कहीं पूरा जो ये काम चल रहा है, जो होना भी चाहिए वो काम करते हैं और वहाँ से वो अपना ये परीक्षा की तैयारी करते हैं. लेकिन TET का पेपर भी फूट गया और ना कि सिर्फ फूट गया, उसका QR कोड, उसका पासवर्ड हमने सारा सदन में दे दिया. 289 के माध्यम से हमने इस विषय में चर्चा मांगी थी, लेकिन हमारी चर्चा उन्होंने स्वीकार नहीं की. हम लोगों ने यही आग्रह किया कि इसकी चर्चा इसलिए भी होना चाहिए, ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है, शाहू फुले अम्बेडकर का महाराष्ट्र है, जहाँ शिक्षा को लेके बहुत ही संवेदनशील ये हमारा प्रदेश है. लेकिन आज चाहे नीट की परीक्षा हो, चाहे TET की परीक्षा हो, हमारे प्रदेश से ये सारे कांड हो रहे हैं, हमारे प्रदेश से ये सारे पाप हो रहे हैं और सरकार ये पाप करने वालों को संरक्षित कर रही है, इनको रक्षा कर रही है, उनको सपोर्ट कर रही है. ये मेरा आरोप है.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.